जय शिवराय आणि रामकृष्ण हरी मंडळी. तर मंडळी आज आपण आलेलो आहे कोकणाच्या सुंदर म्हणजेच रत्नागिरीमध्ये असलेल्या भव्य आणि प्रेरणादायी शिवसृष्टीची सफर करणार आहोत. तर मंडळी इतिहास, समुद्र आणि निसर्ग यांचा मिलाप असलेले हे एक ठिकाण नक्कीच पाहण्यासारखं आहे. तर मंडळी शिवसृष्टी हे रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर वसवलेले एक खास आकर्षण आहे. येथून दिसणारा समुद्राचा अविश्वसनीय नजारा आणि किल्ल्याची जुनी वास्तू मनाला भारावून टाकते. तर मंडळी पाहतात हा रत्नदुर्ग किल्ल्याच्या समोरचा आपण आतमध्ये आलेलो आहे. मंडळी पाहू शकता तुम्ही. तर मंडळी हा किल्ला प्राचीन काळापासून रत्नागिरीचा अभिमान आहे. त्यामुळे शिवछत्रपतींच्या काळात येथे समुद्रावर लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाची जागा होती. पाहू शकता हा रत्नदुर्ग किल्ल्याच्या शिवसृष्टीचा संपूर्ण माहितीचा फलक आहे. त्यामुळे आज त्याच किल्ल्यावर त्याच स्मृती जपण्यासाठी शिवसृष्टी उभा करण्यात आली आहे. पाहू शकता तुम्ही. तर मंडळी शिवसृष्टी परिसरात तुम्हाला शिवचरित्र सांगणारी सुंदर शिल्पे, माहिती फलक तसेच मराठा इतिहासाची झलक पाहायला मिळते. तर संपूर्ण जागेत एक वेगळीच प्रेरणादायी वातावरण जाणवतं. तर मंडळी आपण पायऱ्या चढून वरती जात आहोत. पाहू शकता तुम्ही. मंडळी पुढे पाहत असलेला हा स्तंभालेख आहे, दीपस्तंभ. तर समोर जी पाहतात ही मंडळी गुराब युद्धनौका आहे. पाहू शकता तुम्ही. मंडळी समोर पाहत असल्यावर तुम्ही गुराब नौका आहे. तर मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, खूप छान आहे. आवडलं तर एक लाईक करा. तर मंडळी हे जे आपण वरून पाहतात हे शिवकालीन गाव आहेत. म्हणजे शिवकालीन गावामध्ये कशी घरे होती कशा पद्धतीची ते आपण खाली गेल्यानंतर पाहणार आहोतच पुढे. संपूर्ण शिवसृष्टी अशी आहे मंडळी. तर मंडळी हा जो किल्ला आहे तो विजयदुर्ग आहे. तसेच पुढे गेल्यानंतर आपण पूर्णगड आणि पद्मदुर्ग पाहणार आहोत. हा पूर्णगड आहे.
सध्या पद्मदुर्ग या किल्ल्याकडे चाललेलो आहोत. तर हा आहे पद्मदुर्ग किल्ला. हे आहे मंडळी खांदेरी. या मंडळीत खूप छान अशी शिवसृष्टी उभा करण्यात आलेली आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या. आणि तुम्ही हे जे पाहत आहात खूप छान असं सौंदर्य आहे मंडळी. सध्या आता वरच्या बाजूला शिवसृष्टी पाहण्यासाठी आपण वरती चाललेलो आहोत. पाहू शकता. हा समोरचा आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे मंडळी. पाहू शकता. आपण पण जाणार आहोत तिकडे बघण्यासाठी. पर्यटक आलते व्हिडिओ काढताना. पहा कशी दिसते शिवसृष्टी. एकदम वरच्या भागाला मी आलेलो आहे. अजून आपण मंडळी वरती चाललेलो आहे. तर मंडळी हा जो पुतळा आहे सरखेल कान्होजी आंग्रे पुतळा आहे. हा जो पाहत आहात म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा येथील सर्वात मोठं आकर्षण म्हणजे 24 फूट उंच शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य असा पुतळा आहे. तसेच हा पुतळा समुद्राच्या वारती ताठ उभा राहून प्रत्येकाला धैर्य आणि स्वाभिमानाची आठवण करून देतो मंडळी. आणि हा जो तुम्ही पाहत असलेला किल्ला आहे तो म्हणजे मंडळी मुरुड जंजिरा. हे जे सर्व पाहत असलेले दृश्य तुम्ही पाहत आहात हे शिवाजी महाराजांच्या काळातील शिवकालीन गाव मी पाठीमागे उल्लेख केलता. त्यावेळी कशी होती शिवकालीन गावात राहण्याची लोकांची राहणीमान, घराची पद्धत हे या शिवच्या सृष्टीमध्ये मांडण्यात आलेलं आहे. आणि हा मंडळी आपण पाहत आहोत तो म्हणजे कुलाबा किल्ला.
तर मंडळी, शिवसृष्टी रत्नागिरीची सफर तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला.